देवाची दया सनातन आहे. आजची भक्ती सुरू करण्याआधी आपण प्रार्थना करू. पवित्र आमच्या सेनाधीश परमेश्वरा, थोर आणि कृपाळू आमच्या पित्या, तुझे आम्ही आभार मानतो. आज या प्रभुवारी आम्ही तुझी स्तुती करतो. या आठवड्यात तू आम्हा सर्वांना सांभाळलंस आणि विपुल अशी कृपा तू दिलीस. तुझ्या वचनाचं कुंपण आम्हा प्रत्येकाच्या जीवनात तू दिलंस, आम्हाला सांभाळलंस. आज या भक्तीमध्ये सहभागी झालो असताना परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो. आजचं येणारं वचन, गीत गाणं, प्रार्थना सर्व काही तुझ्या गौरवासाठी तू करून घे परमेश्वरा. आजची भक्ती तुझ्या गौरवासाठी आशीर्वादाची अशी कर परमेश्वरा. जे आमचे भाऊ बहिणी ही भक्ती पाहत आहेत, संदेश ऐकत आहेत, या प्रार्थनेमध्ये सहभागी होत आहेत, त्या सर्वांसाठी तुझी कृपा दे परमेश्वरा. प्रत्येकाला तुझा आशीर्वाद दे. आज येणारा संदेश आमच्या भावांसाठी, बहिणींसाठी आशीर्वादाचा असा कर आणि प्रत्येकाला तुझी कृपा दे. येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रेमळ नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन आमेन. यावेळेस उपासना संगीत गीत नंबर 429 आपण गाऊया आणि देवाची स्तुती करूया. येऊ दे जवळी तू जवळी, शिक्षा ही देऊनी घे गाई
वचन 1-17. देवाने सर्वदा दया करावी म्हणून प्रार्थना. दाविदाची प्रार्थना. हे परमेश्वरा, कान लाव, मला उत्तर दे. मी दीन व दरिद्री आहे. माझ्या जीवाचे रक्षण कर, कारण मी तुझा भक्त आहे. हे माझ्या देवा, माझ्या भाव ठेवणाऱ्या सेवकाचे तारण कर. हे प्रभू, माझ्यावर कृपा कर, कारण मी दिवसभर तुझा धावा करीतो. हे प्रभू, आपल्या सेवकाचा जीव हर्षित कर. मी आपले चित्त तुझ्याकडे लावितो. हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस आणि तुझ्या धावा करणाऱ्या सर्वांवर विपुल दया करणारा आहेस. हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेकडे कान दे. माझ्या काकुलतेच्या वाणीकडे लक्ष दे. मी आपल्या संकट समयी तुझा धावा करीन, कारण तू मला उत्तर देशील. हे प्रभू, देवामध्ये तुझ्या समान कोणी नाही आणि तुझ्या कृत्यासारखी कोणतीही कृत्ये नाही. हे प्रभू, तू उत्पन्न केलेली सर्व राष्ट्रे येऊन तुझ्या पाया पडतील. तुझ्या नावाचा महिमा गातील, कारण तू थोर व अद्भुत कृत्ये करणारा आहेस. तूच केवळ देव आहेस. हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव. मी तुझ्या सत्य मार्गाने चालेल. तुझ्या नावाचे भय धरणाऱ्यास माझे चित्त एकाग्र कर. हे प्रभू, माझ्या देवा, मी आपल्या जीवे भावे तुझे गुणगान गाईन. तुझ्या नावाचा महिमा सदोदित वर्णीन, कारण माझ्यावर तुझी दया फार आहे. अधोलोकाच्या तळापासूनच तू माझा जीव उद्धारिला आहे. हे देवा, उन्नत लोक माझ्या विरुद्ध उठले आहेत. जुलमी लोकांचा समुदाय माझा जीव घ्यावयास पाहत आहे. ते तुला जुमानीत नाही. तरी हे प्रभू, तू सद्य व कृपाळू देव आहेस. मंद क्रोध, दयामय व सत्य संपन्न आहेस. तू माझ्याकडे वळून माझ्यावर कृपा कर. आपल्या दासाला आपले सामर्थ्य दे. आपल्या दाशीच्या पुत्राचे तारण कर. हे परमेश्वरा, तू माझ्यावर प्रसन्न झाल्याचे काही चिन्ह दाखव, ह्यासाठी की तू माझे सहाय्य व समाधान केले आहे. हे पाहून माझ्या द्वेष्टाने लज्जित व्हावे. परमेश्वराचे वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद असो. आमेन. प्रेषितांची कृत्ये अध्याय 1 वचन 1-5. विषय प्रवेश. थियोफिल महाराज, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याद्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला. त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करावयास व शिकवायास आरंभले होते त्या सर्वांविषयी मी पहिला ग्रंथ केला. मरण सोसल्यानंतरही त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहो हे दाखवले. 40 दिवसापर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. आमेन. परमेश्वराचे वाचलेले वचन आमच्या सर्वांसाठी आशीर्वादित असो. आमेन. Changa
Let us give thanks to the Lord for all the things He has given us. Give thanks with a grateful heart. Give thanks to the Holy One. Give thanks because He's given Jesus Christ, His Son. Give thanks. Give thanks with a grateful heart. Give thanks to the Holy One. Give thanks because He's given Jesus Christ, His Son. And now let the way I am strong. Let the poor say I am rich, because the Lord has done for us. Give thanks. Give thanks with a grateful heart. Give thanks to the Holy One. Give thanks because He's given Jesus Christ, His Son. Give thanks. परमेश्वराचे आम्ही आभार मानूया. देव आम्हाला अद्भुत रीतीने ह्या जगात चालवितो. आमची ह्या जगामध्ये तो काळजी घेतो. सर्व गोष्टीचा पुरवठा तो आम्हाला करतो. परमेश्वर आमची काळजी ह्या जगात घेतो आहे. प्रियांनो, आम्हाला आरोग्य देतो आहे आणि त्याच्या कृपेत तो आम्हाला राखतो आहे. आज आपण प्रार्थना करूया. जे आमचे भाऊ बहिणी आजारी आहेत त्या सर्वांसाठी आरोग्य मागूया. ज्या आमच्या भावांनी प्रार्थना मागितली आहे त्या सर्वांची आज आम्ही या प्रार्थनेमध्ये आठवण करूया. आणि त्याच प्रकारे या आठवड्यामध्ये ज्यांचे वाढदिवस आहेत त्या सर्वांसाठी देवाचा आम्ही आशीर्वाद मागूया. आपण शांत राहू. आपण आपले डोळे मिटूया. ख्रिस्त आम्हाला स्पर्श करत आहे. पहा, सर्व आजारातून तो बरा करणारा देव परमेश्वर आहे. त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ज्याने आमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला. आज तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला स्पर्श करत आहे. प्रियांनो, आज विश्वासानं देवाकडे मागा. देव तुम्हाला आरोग्य देत आहे. पवित्र आमच्या सेनाधीश परमेश्वर, सूर्याच्या उगवती पासून मावळती पर्यंत तुझं एकट्याच नाव स्तवनीय आहे. पित्या, तू अद्भुत कार्य करणारा देव आहेस. इस्रायलाच्या स्तवनात वसणारा तू परमेश्वर आहेस. आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू, आमच्या भावांसाठी बहिणींसाठी प्रभू आरोग्य मागत असताना तुझा पवित्र स्पर्श मागतो. पवित्र ख्रिस्ताचा स्पर्श मागतो प्रभू, की या प्रत्येक भावाचे बहिणीचे आजार व्याधी मोकळे कर. ख्रिस्ता, तुझा पवित्र स्पर्श कर. येशूच्या नावात सर्व तऱ्हेच्या व्याधी मोकळ्या कर प्रभू. आज आम्ही प्रार्थना करतो, जे आमचे भाऊ बहिणी प्रभू हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, खाटेवर आहेत, यावेळेस त्यांना तुझा पवित्र स्पर्श लाभू दे. ख्रिस्ता, तू आज त्यांना आजारातून मोकळं कर, बरं कर. तू अद्भुत कार्य करणारा जिवंत देवाचा पुत्र आहेस. आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू, प्रत्येकाला स्पर्श कर की जे आजारी आहेत. आज
ही प्रार्थना पाहत आहेत प्रभू, समस्येमध्ये सापडले आहेत, दुःखात आहेत, संकटात आहेत, अडचणीत आहेत, आर्थिक अडचणीत आहेत प्रभू, प्रत्येकाला तुझी कृपा दे. आज आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा, प्रत्येकाला तुझी कृपा पुरव, प्रत्येकाभोवती वचनाचं कुंपण दे ख्रिस्ता. आज आम्ही प्रार्थना करतो, तू अद्भुत कार्य करणारा देवाचा पुत्र आहेस. तू आमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिलास ख्रिस्ता, आणि आमच्यासाठी वधस्तंभावरून तू रक्त सांडलास. आज आम्ही प्रार्थना करतो, आजारी असलेल्या आमच्या प्रत्येक भावा बहिणींना तुझा पवित्र स्पर्श मागतो प्रभू, प्रत्येकाला तू आरोग्य दे. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, जे समस्याचा सामना करत आहेत, संकटात सापडलेले आहेत, त्या सर्वांना तुझी कृपा आणि सामर्थ्य दे. आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू, आज आमचे बहीण भाऊ प्रार्थना पाहत आहेत प्रभू, त्या प्रत्येकाला तुझी कृपा प्राप्त होऊ दे प्रभू, प्रत्येकाला तुझा अनुग्रह तू दे. आणि विशेष आम्ही प्रार्थना करतो प्रभू, तुझ्याकडून सहाय्य मागतो की प्रत्येकाला तुझ्या वचनाच्या कुंपणात तू राह. आम्ही प्रार्थना करतो देव बाप्पा, या आठवड्यामध्ये ज्या आमच्या भावांचे, बहिणींचे आणि प्रिय लेकरांचे वाढदिवस आहेत, त्या सर्वांकरिता तुझा आशीर्वाद मागतो परमेश्वरा. विशेष इथून पुढचंही त्यांचं आयुष्य तू आशीर्वादाने भर. पवित्र बाप्पा, स्तोत्र करता स्तोत्र 121 मध्ये म्हणतो, मला सहाय्य कुठून? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप येत नाही, इस्रायलाच्या रक्षकाला झोप येत नाही व तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे, परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करतो की आठवड्यामध्ये ज्यांचे वाढदिवस आहेत, त्या सर्वांना तुझी कृपा तू दे. त्यांच्या कामावर, त्यांच्या शिक्षणावर, त्यांच्या धंद्यावर प्रभू तुझा आशीर्वाद दे आणि त्यांना आरोग्य दे प्रभू. त्यांच्या कुटुंबात शांती दे. हा वाढदिवस त्यांच्यासाठी आशीर्वादाचा असा कर बाप्पा. आम्ही तुला धन्यवाद देतो. आज या भक्तीमध्ये तुझी उपस्थिती आहे बाप्पा. आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या सर्व कृपादानाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रेमळ नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन, आमेन. प्रियांनो, देवाचे आभार मानूया, देवाची आम्ही स्तुती करूया की ही सुंदर वेळ देवानं त्याच्या वचनावर मनन करण्यासाठी आम्हाला दिली. देवानं दिलेल्या ह्या वेळेबद्दल आम्ही त्याचे आभार मानूया. आजच्या मननाकरिता जे शास्त्रपाठ आम्ही वाचले त्याबद्दल आम्ही देवाची स्तुती करूया. प्रियांनो, हे स्तोत्र 86 आपण वाचलं. ह्या स्तोत्रामध्ये स्तोत्रकर्ता परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. हे स्तोत्र जे आहे, हे स्तोत्र प्रार्थनेचं स्तोत्र आहे. प्रियांनो, ह्या स्तोत्रामध्ये स्तोत्रकर्ता प्रार्थनेमध्ये त्याच्या जीवनात असलेले काही संकट, काही दुःख, काही अडचणी परमेश्वराच्या पुढे तो ठेवतो आहे. प्रियांनो, हे स्तोत्र प्रार्थनेचं स्तोत्र आहे. आज ह्या वचनावर मनन करत असताना प्रियांनो, हा स्तोत्र करता प्रार्थनेमध्ये आपलं मनोगत परमेश्वराला व्यक्त करतो आणि तो या प्रार्थनेद्वारे देवाला धन्यवाद देतो आणि या प्रार्थनेच्या द्वारे तो देवाचा सन्मान करतो. प्रियांनो, स्तोत्रकर्ता ह्या स्तोत्रामध्ये परमेश्वराची प्रार्थना करतो. हे परमेश्वरा, कान लाव, मला उत्तर दे. परमेश्वरासोबत ह्या प्रार्थनेमध्ये तो बोलतो आणि तो म्हणतो की हे परमेश्वरा, कान लाव,
मला उत्तर दे, मी दीन व दरिद्री आहे. प्रियांनो, परमेश्वराशी तो बोलतो आणि परमेश्वराला तो उंचावतो आणि तो म्हणतो की मी दीन व दरिद्री आहे. प्रियांनो, ह्या स्तोत्रामध्ये वचन 1 ते 7 मध्ये 8 विनंत्या स्तोत्र करता परमेश्वरापुढं मांडतो आहे. वचन 1 ते 7 मध्ये तो 8 विनंत्या परमेश्वरापुढं ठेवतो आहे. या वचनावर आम्ही मनन करत असताना कृपया आपल्या जवळ जर बायबल असेल तर स्तोत्र 86 आपण काढा आणि या वचनावर आज आम्ही मनन करत आहोत. आणि ह्या 8 विनंत्या स्तोत्र करता परमेश्वरापुढं मांडतो आहे. आणि पहिल्या विनंतीमध्ये तो म्हणतो आहे की हे परमेश्वरा, कान लाव, मला उत्तर दे, मी दीन व दरिद्री आहे. आणि दुसऱ्या विनंतीमध्ये तो लिहितो आहे की माझ्या जीवाचे रक्षण कर, कारण मी तुझा भक्त आहे. प्रियांनो, स्तोत्र करता तिसऱ्या विनंतीमध्ये म्हणतो आहे की हे माझ्या देवा, हे माझ्या देवा, तुझ्यावर भाव ठेवणाऱ्या सेवकाचे धारण कर. आणि चौथी विनंती तो परमेश्वरापुढं मांडतो आहे की हे प्रभू, माझ्यावर कृपा कर. प्रियांनो, जीवनामध्ये चढ उतारीचे प्रसंग आमच्या जीवनामध्ये येतात आणि ह्या चढ उतारीच्या प्रसंगामध्ये कदाचित आम्ही खचतो आहोत. जीवनामध्ये आनंदाचे प्रसंग येतात त्यावेळेस आम्ही आनंदित असतो, पण ज्यावेळेस अडचणीचे संकटाचे प्रसंग येतात त्यावेळेस आम्ही खचून जातो. पण हा स्तोत्र करता ह्या दिवसामध्ये की संकट आणि अडचणी त्याच्या जीवनामध्ये आल्या आहेत आणि या दिवसामध्ये तो परमेश्वराची प्रार्थना करतो आणि त्याच्या जीवनात आलेल्या सर्व अडचणी तो परमेश्वरापुढे ठेवतो आहे. प्रियांनो, जीवनामध्ये ज्या वेळेस आम्ही संकटातून अडचणीतून जात असताना आम्ही आमचं मन परमेश्वरासमोर मोकळं करतो, आम्ही त्याची प्रार्थना करतो, आमच्या गरजा काय आहेत ते आम्ही परमेश्वराला सांगतो. प्रियांनो, ह्या जगामध्ये देवाचे विश्वासणारे लोक देवासोबत आहेत आणि अडचणीतून जात असताना, समस्येचा सामना करत असताना ज्या वेळेस आम्ही परमेश्वराला आमच्या अडचणी परमेश्वरापुढे ठेवतो, परमेश्वर आमच्यासाठी नक्कीच मार्ग काढतो आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की मीच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. प्रभू येशू ख्रिस्त मार्ग काढणारा देवाचा पुत्र आहे. आज या वचनामध्ये आम्ही पुढे जात असताना नंतर स्तोत्र करता 5वी विनंती परमेश्वरापुढे ठेवतो आहे की हे प्रभू, आपल्या सेवकाचा जीव हर्षित कर. संकटाचा सामना करत आहे स्तोत्र करता, अडचणीतून जात आहे आणि तो चिंतेत आहे, काळजी करतो आहे आणि तो परमेश्वराला विनंती करतो की हे प्रभू, आपल्या सेवकाचा जीव हर्षित कर. आणि 6वी विनंती तो परमेश्वरापुढे ठेवतो आहे की हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस. तो म्हणतो या 6व्या विनंतीमध्ये की हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस. आणि 7वी विनंती तो या स्तोत्रामध्ये, या प्रार्थनेमध्ये परमेश्वरापुढे ठेवतो आहे की हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेकडे कान दे. आणि त्याच्यानंतर 8वी विनंती तो परमेश्वरापुढे ठेवतो की मी आपल्या संकट समयी तुझा धावा करीन, कारण तू मला उत्तर देशील. प्रियांनो, ह्या 8 विनंत्या स्तोत्र करता परमेश्वरापुढे ठेवतो आहे. प्रियांनो, आज जीवनामध्ये ज्या वेळेस आम्ही संकटाचा सामना करत असताना आमच्या सर्व गरजा आम्ही परमेश्वरापुढे ठेवतो आणि परमेश्वर आमच्या सर्व प्रार्थनेचे उत्तर पाठवून देतो. आज
त्याच्या वचनामध्ये पुढे जात असताना प्रियांनो, ज्या स्थितीमध्ये हा स्तोत्रकर्ता चाललेला असताना तो आपलं दुःख परमेश्वरापुढे मांडतो आहे, तो आपलं संकट परमेश्वरापुढे ठेवतो आहे, तो आपली अडचण परमेश्वराच्या पुढे ठेवतो आहे. कारण परमेश्वरच आहे सर्व संकटातून मोकळा करणारा देव, आपल्या लोकांना सर्व संकटातून सोडवणारा देव, आपल्या लोकांना सर्व अडचणीतून मोकळा करणारा देव आणि आपल्या लोकांना आशीर्वाद देणारा परमेश्वर. ह्या स्तोत्रकर्त्याला परमेश्वराच्या कृपेचा अनुभव आला आणि त्याने पुष्कळदा परमेश्वराची स्तुती केली, देवाला धन्यवाद दिला आणि यावेळेस तो परमेश्वराकडून सहाय्य मागतो आहे. प्रियांनो, जेव्हा जेव्हा जीवनात अडचणीचा सामना करतो आपण, जेव्हा जेव्हा संकटाचा सामना करतो आपण, त्यावेळेस आम्ही परमेश्वराकडे आम्ही आमच्या गरजा सांगितल्या पाहिजेत. आज ह्या वचनावर मनन करत असताना, देवाला धन्यवाद देत असताना स्तोत्रकर्ता पहिल्या वचनामध्ये लिहितो आहे की परमेश्वरा कान लाव, मला उत्तर दे, मी दीन व दरिद्री आहे. आणि ही पहिली विनंती तो परमेश्वरापुढे ठेवतो आहे की कान लाव, मला उत्तर दे, मी दीन व दरिद्री आहे. परमेश्वर हा प्रार्थनेचं उत्तर देणारा आहे. प्रियांनो, आमच्या प्रार्थनेचं उत्तर देणारा देव आहे. जेव्हा आम्ही विश्वासानं प्रार्थना करतो, आमच्या प्रार्थनेचं उत्तर तो देतो. आणि दुसऱ्या वचनामध्ये आम्ही पाहतो की ही दुसरी विनंती तो परमेश्वरापुढे ठेवतो की माझ्या जीवाचे रक्षण कर. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही संकटात सापडतो, परमेश्वर आम्हाला सांभाळतो. आणि हा स्तोत्रकर्ता दावीद संकटामध्ये सापडला आणि तो परमेश्वराला विनंती करतो की माझ्या जीवाचे रक्षण कर, कारण मी तुझा भक्त आहे. प्रियांनो, ही विनंती स्तोत्रकर्ता परमेश्वरापुढे ठेवतो आणि तो म्हणतो आहे की माझ्या जीवाचे रक्षण कर. प्रियांनो, ह्या दिवसामध्ये आपण अडचणीचा सामना करत आहोत. ह्या दिवसामध्ये आम्ही प्रार्थनेमध्ये अधिकाधिक वेळ दिला पाहिजे. प्रियांनो, देवासोबत ज्या वेळेस आम्ही प्रार्थनेमध्ये बोलतो, ह्या गोष्टीच्या द्वारे देवाचे गौरव होतात. ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करतो, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये कार्यरत असते. प्रियांनो, आज ह्या वचनामध्ये आम्ही मनन करत आहोत आणि तो तिसऱ्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता ही तिसरी विनंती या प्रार्थनेमध्ये, ह्या स्तोत्रामध्ये परमेश्वरापुढे ठेवतो की हे माझ्या देवा, तुझ्यावर भाव ठेवणाऱ्या सेवकाचे तारण कर. प्रियांनो, स्तोत्रकर्ता ह्या स्तोत्रामध्ये लिहितो आहे की हे माझ्या देवा, तुझ्यावर भाव ठेवणाऱ्या सेवकाचे तारण कर. प्रियांनो, ज्या वेळेस आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवतो आणि परमेश्वर आम्हाला त्या संकटातून, त्या आजार आणि व्याधीतून सोडवितो, आमचा विश्वास ज्या प्रकारे आम्ही परमेश्वरावर ठेवतो प्रियांनो, की प्रार्थनेमध्ये आम्ही मागतो की परमेश्वर आमच्यासाठी हे करणारच आणि परमेश्वर ते आमच्यासाठी करतो. प्रियांनो, आम्ही विश्वासानं प्रार्थना केली पाहिजे, आम्ही विश्वासानं परमेश्वराकडे मागितलं पाहिजे आणि जेव्हा आम्ही विश्वासानं मागतो त्यावेळेस परमेश्वर आम्हाला ते देतो आहे. प्रियांनो, विश्वासानं देवाकडून आम्ही मागितलं पाहिजे. आज या जगामध्ये आम्ही असताना प्रार्थनेत आम्ही आमचं जीवन ठेवलं पाहिजे, आम्ही स्वतःला प्रार्थनेमध्ये ठेवलं पाहिजे. प्रार्थना म्हणजे जिवंत परमेश्वराशी बोलणं होय. प्रियांनो, आणि चौथी विनंती तो परमेश्वरापुढे ठेवतो आहे की हे प्रभू, माझ्यावर कृपा कर. प्रियांनो, ज्या वेळेस आम्ही परमेश्वरापुढे लीन आणि नम्र होतो त्यावेळेस परमेश्वर आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. प्रियांनो, देवाला लीनता आवडते, परमेश्वराला नम्रता आवडते. त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आला आणि त्याने स्वतःला रिक्त केलं, असं आम्ही फिलिप्पीकराच्या 2ऱ्या अध्यायामध्ये वाचतो. आणि ह्या वचनावर आम्ही मनन करत असताना फिलिप्पीकरास याचा 2रा अध्याय आणि वचन 5 पासून काही वचन वाचत असताना, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्याही ठाई असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही
देवाच्या बरोबरीने असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. प्रियांनो, प्रेषित पाऊल फिलिप्पीकरास पत्रामध्ये 2 अध्यायामध्ये आणि वचन 5 मध्ये 5 पासून काही वचनामध्ये तो लिहितो की तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीने असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले. 7व्या वचनामध्ये आम्ही वाचतो फिलिप्पीकरास पत्र याचा 2 अध्याय आणि वचन 7 मध्ये, तर त्याने स्वतःला रिक्त केले म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. 8व्या वचनामध्ये, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. 1 पर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने आज्ञा पालन करून स्वतःला लीन केले आणि 9व्या वचनामध्ये देवाचं वचन असं म्हणतं की ह्यामुळे देवाने त्याला अति उच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्यांना दिले. प्रेषित पाऊल ह्या वचनामध्ये लिहितो आहे की ह्यामुळे देवाने त्याला अति उच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. ह्यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने स्वतःला रिक्त केले. देवाचा पुत्र असून त्याने स्वतःला रिक्त केलं. आणि प्रियांनो, ज्या वेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्तासारखं ह्या जगामध्ये स्वतःला देवापुढे रिक्त करतो, लीन करतो, देवाला हे खूप आवडतं. आणि स्तोत्रकर्ता दावीद ह्या वचनामध्ये या विनंत्या परमेश्वरापुढे ठेवतो आहे. या स्तोत्रामध्ये तो आपल्या विनंत्या परमेश्वरापुढे ठेवतो आहे. ह्या वचनामध्ये दावीद परमेश्वरापुढे स्वतःला रिक्त करतो. प्रियांनो, आज ह्या वचनावर मनन करत असताना 4थ्या वचनामध्ये दावीद आपली विनंती परमेश्वरापुढे ठेवतो की हे प्रभू, माझ्यावर कृपा कर. प्रियांनो, जसं प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला रिक्त केलं, प्रियांनो, स्तोत्रकर्ता दावीद ह्या वचनामध्ये लिहितो की हे प्रभू, माझ्यावर कृपा कर. आणि 5व्या विनंतीमध्ये तो लिहितो आहे परमेश्वरापुढं आपल्या विनंत्या तो मांडत असताना परमेश्वरानं ह्या स्तोत्रकर्त्याला इस्रायलावर राजा म्हणून आणलेला आहे आणि हा परमेश्वराशी बोलतो आहे. प्रियांनो, परमेश्वराचा तो सन्मान करतो. आपलं जीवन दावीद परमेश्वराला समर्पित करतो. जीवनामधले असलेल्या सर्व पेच, प्रसंग, अडीअडचणी तो परमेश्वरापुढे ठेवतो. ज्या संकटाचा तो सामना करत आहे, या प्रार्थनेच्या द्वारे ते संकट परमेश्वराला तो सांगतो आहे. प्रियांनो, जीवनामध्ये ज्या वेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडीअडचणी देवापुढे ठेवतो आहे, देव आमच्यासाठी नक्कीच मार्ग काढतो आहे. आणि तो पाचवी विनंती परमेश्वरापुढे ठेवतो की हे प्रभू, आपल्या सेवकाचा जीव हर्षित कर. परमेश्वराची अशी इच्छा असते की त्याच्या सेवकाने आनंदित राहावं, त्याच्या लोकांनी या पृथ्वीवर आनंदित व्हावं. आणि स्तोत्रकर्ता देखील परमेश्वराकडून आनंद मागतो आहे. प्रियांनो, आम्ही कधी या गोष्टीचा विचार करत नाही की परमेश्वर आम्हाला सर्व गोष्टी पुरवतो, सर्व गोष्टी देतो, सर्व गोष्टीचा पुरवठा करतो की आम्ही आनंदित व्हावं, आम्ही आनंदित राहावं, ही त्याची इच्छा आहे. पण प्रियांनो, आम्ही आनंदित राहत नाही. ही काळजी, ती काळजी परमेश्वरानं आम्हाला ह्या जगामध्ये आनंदित ठेवला आहे. पहा, सर्व गोष्टीचा पुरवठा त्याने आमच्या जीवनामध्ये केला आहे आणि हा फार मोठा आनंद आणि पवित्र आत्म्याचा अनुग्रह
आमच्यावर, आमच्या लेकरा बाळावर परमेश्वरानं होऊ दिला आहे. सर्व काही त्याने आम्हाला दिलं आहे. सर्व गोष्टीचा पुरवठा त्याने आमच्या जीवनात केला आहे. हे आरोग्य, ही कृपा, हा पवित्र आत्म्याचा अनुग्रह आणि सर्व गोष्टीचा पुरवठा त्याने आम्हाला केला आहे. बघ आम्ही आनंदित का होत नाही? कारण आमच्यामध्ये प्रार्थनेची कमतरता आहे प्रियांनो. म्हणून आम्ही प्रार्थनेमध्ये आम्ही असलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, वचन वाचलं पाहिजे, वचनाचा अभ्यास केला पाहिजे आणि या गोष्टीच्या द्वारे आम्ही जिवंत देवाचे गौरव केले पाहिजेत प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की आकाशातील पाखरांकडे पहा, त्या सर्वांची काळजी परमेश्वर घेतो प्रियांनो. मग त्यापेक्षा आम्ही कितीतरी श्रेष्ठ आहोत. आमची काळजी देव ह्या पृथ्वीवर घेत आला आहे. स्तोत्रकर्ता ह्या स्तोत्रामध्ये लिहितो, आपली विनंती परमेश्वरापुढे मांडत असताना तो म्हणतो की हे प्रभू, आपल्या सेवकाचा जीव हर्षित कर. आज तुम्ही कोणत्याही संकटाचा सामना करत आहात, अडचणीचा सामना करत आहात, दुःखातून चालले आहात, दुःख येत आहे, अडचणी येत आहेत, मार्ग बंद झालेले आहेत, पण स्तोत्रकर्ता परमेश्वराकडून सहाय्य मागतो आणि तो म्हणतो की हे प्रभू, आपल्या सेवकाचा जीव हर्षित कर. प्रियांनो, आज तुम्हा प्रत्येकाचा जीव परमेश्वर हर्षित केल्याशिवाय राहणार नाही. आज प्रभू येशू ख्रिस्त तुमचं जीवन आशीर्वादाने भरून टाकणार आणि त्याच्या वचनाच्या कुंपणात तो तुम्हाला साधवल्याशिवाय राहणार नाही. आणि सहावी विनंती स्तोत्रकर्ता परमेश्वरापुढे मांडतो आहे आणि ती विनंती ही आहे की हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस. हे प्रभू, तू उत्तम आहेस, परमेश्वरा तू चांगला आहेस आणि क्षमाशील आहेस. परमेश्वर आमच्या सर्व पापांची क्षमा करतो प्रियांनो. तो आमचे सर्व रोग बरे करतो आणि तो आम्हाला त्याच्या विपुल अशा कृपेत चालवितो. परमेश्वर आमचे सर्व अपराध क्षमा करतो आणि स्तोत्रकर्ता ह्या स्तोत्रामध्ये लिहितो की हे प्रभू, तू उत्तम आहेस. हे प्रभू, तू खूप चांगला आहेस, उत्तम आहेस. आणि तो पुढे म्हणतो आहे की तू क्षमाशील आहेस. क्षमा करणारा देव आहे की बाप आपल्या लेकरांचे अपराध क्षमा करतो. परमेश्वर आमचा बाप, आमचा देव, आमच्या सर्व चुकांची आणि पापांची त्याने क्षमा केली प्रियांनो. नाहीतर आम्ही या पृथ्वीवर आज नसतो. परमेश्वरानं आम्हाला सोडवलं, परमेश्वरानं त्याची कृपा आम्हाला दिली, परमेश्वरानं हे आशीर्वादाचे दिवस आम्हाला लाभू दिले. म्हणूनच स्तोत्रकर्ता ह्या स्तोत्रामध्ये आपली विनंती परमेश्वरापुढे ठेवतो आणि तो म्हणतो की हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस. प्रियांनो, किती सुंदर शब्द स्तोत्रकर्ता या प्रार्थनेमध्ये परमेश्वरापुढे ठेवतो आहे. प्रियांनो, आम्ही देखील परमेश्वराला प्रार्थना सादर करत असताना परमेश्वरासाठी नवे नवे गीत आम्ही गायले पाहिजे. आमचं मन परमेश्वरासाठी हर्षित झालं पाहिजे, आनंदित झालं पाहिजे. आणि सातवी विनंती या स्तोत्रामध्ये परमेश्वरापुढे स्तोत्रकर्ता मांडतो आहे की हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेकडे कान दे. प्रियांनो, स्तोत्रकर्ता ह्या स्तोत्रामध्ये परमेश्वराची थोरवी गातो, परमेश्वराला तो उंचावतो आणि ह्या विनंतीमध्ये तो म्हणतो की हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेकडे कान दे. आम्ही जेव्हा प्रार्थना करतो ती प्रार्थना परमेश्वर ऐकतो. प्रियांनो, येशूच्या नावात आम्ही जे काही परमेश्वराला मागतो ते त्याने आम्हाला दिलं आहे. कधीच त्याने नाकारलं नाही. विचार करा, जे जे तुम्ही मागितलं ते सर्व परमेश्वरानं आम्हाला दिलं आहे.
आज त्याला धन्यवाद देत असताना प्रियांनो, आमच्या एक प्रार्थनेकडं परमेश्वरानं कान द्यावा, त्यासाठी जगामध्ये परमेश्वरासाठी नीतिमत्तेचं जीवन जगा. पापापासून आणि देवाला न आवडणाऱ्या गोष्टीपासून स्वतःला बाजूला करा प्रियांनो. कारण आम्ही देवाची प्रार्थना करतो आहोत, जिवंत परमेश्वरासोबत प्रार्थनेमध्ये बोलतो आहोत आणि स्तोत्रकर्ता ह्या विनंतीमध्ये लिहितो आहे की हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेकडे कान दे. पण स्वर्गीय देव आमची प्रार्थना ऐकतो प्रियांनो. त्यासाठी आम्हाला या पृथ्वीवर येशूच्या रक्ताने त्याने आम्हाला स्वच्छ केलं आहे. म्हणून त्या गोष्टीचं स्मरण सदैव आम्हाला असलं पाहिजे की आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला पापाच्या बंधनातून सोडवण्यासाठी स्वतः वधस्तंभावर प्राण दिला. प्रियांनो, आम्ही जर देवावर प्रीती करतो तर ख्रिस्ताच्या बलिदानाचं स्मरण आम्हाला रोज आणि रोज असलं पाहिजे. आमच्या परमेश्वरानं त्याचा एकुलता एक पुत्र आमच्यासाठी या जगामध्ये पाठवला. प्रियांनो, आमची प्रार्थना स्वर्गीय देव ऐकतो. म्हणून आम्ही या पृथ्वीवर देवाच्या वचनात स्वतःला ठेवलं पाहिजे. वचनामध्ये पुढे जात असताना प्रियांनो, 8वी विनंती स्तोत्रकर्ता परमेश्वरा पुढे ठेवतो आहे. त्याचं अंतःकरण भरून आहे. स्तोत्रकर्ता प्रार्थना करतो आहे. आपल्या 8 विनंत्या तो परमेश्वरा पुढे ठेवतो आहे आणि ही 8वी विनंती यामध्ये तो म्हणतो आहे की मी आपल्या संकट समयी तुझा धावा करीन, कारण तू मला उत्तर देशील. प्रियांनो, मी आपल्या संकट समयी तुझा धावा करीन, कारण तू मला उत्तर देशील. त्याचा विश्वास आहे परमेश्वरावर की परमेश्वर सर्व प्रार्थनेचे उत्तर देणारा देव आहे. प्रियांनो, आज तुम्ही देवाला मागितलं आहे पण त्याचं उत्तर आलं नाही, पण त्याचं उत्तर येणार आहे. तुम्ही प्रार्थना करत राहा, देव त्याचं उत्तर पाठवून देईल. 8व्या विनंतीमध्ये म्हणतो की मी आपल्या संकट समयी तुझा धावा करीन, कारण तू मला उत्तर देशील. प्रियांनो, आज जर तुमच्या प्रार्थनेचे उत्तर आले नसतील तर परमेश्वर देवबाप स्वर्गातून तुमच्या प्रार्थनेचे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जे काही परमेश्वराकडे मागितलं आहे, जिवंत परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, आमचा परमेश्वर आमच्या प्रार्थना ऐकणारा देव आहे आणि स्वर्गातून आमच्या प्रार्थनेचं उत्तर देणारा परमेश्वर आहे. त्याची प्रीती महान आहे, त्याचं प्रेम फार मोठं आहे. तो आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, आज आम्ही या वचनात पुढे जात असताना नेहम्या संदेशाच्या ग्रंथामधून नेहम्याचा 9वा अध्याय आणि वचन 6 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं, तूच एक परमेश्वर आहेस. आकाश व अति उंच आकाश व त्यातील सर्व नक्षत्रगण, पृथ्वी व तीवर बसणारे सर्व जलाशय, त्यात असलेले सर्व काही, त्यांचा तू उत्पन्न करता व पालन करता आहेस. ह्या ठिकाणात देवाचं वचन आज आमच्याशी बोलत आहे प्रियांनो की तूच एक परमेश्वर आहेस. आकाश व अति उंच आकाश व त्यातील सर्व नक्षत्रगण, पृथ्वी व तीवर बसणारे सर्व जलाशय, त्यात असलेले सर्व काही, यांचा तू उत्पन्न करता व पालन करता आहेस. फिलिप्पीकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये प्रेषित पाऊल लिहितो आहे की ह्यामुळे देवाने त्याला अति उच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. ह्यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वी खाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा
आणि देव पित्याच्या गौरवासाठी जिभेने आणि देव पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. प्रियांनो, प्रत्येक गुडघा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने या पृथ्वीवर टेकला जावा असं प्रेषित पाऊल लिहितो. आणि देव पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. प्रियांनो, देवाला धन्यवाद देत असताना प्रियांनो, या प्रार्थनेच्या दिवसामध्ये आम्ही देवाची प्रार्थना करत असताना, त्याच्यासोबत चालत असताना प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचे आमच्या जीवनाद्वारे गौरव झालेच पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी मरणातून जिवंत झाला आणि तो 40 दिवस या पृथ्वीवर होता. तेव्हा तो आपल्या शिष्यांना दर्शन देत असे आणि स्वर्गीय राज्याच्या गोष्टी तो सांगत असे. प्रियांनो, प्रेषितांची कृत्ये याचा पहिला अध्याय आणि वचन 3 मध्ये मरण सोसल्यानंतरही त्याने त्यास पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहोत हे दाखवले. 40 दिवस पर्यंत तो त्यास दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. प्रियांनो, आमचा प्रभू येशू ख्रिस्त ज्याने मरणावर विजय मिळवला, त्याच्या कृपेत आम्ही चाललं पाहिजे. आम्ही रोज आमची प्रार्थना देवाला सादर केली पाहिजे. आम्ही देवासाठी नवीन नवीन गीत गायले पाहिजे. आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या सेवेमध्ये, आमच्या कार्यामध्ये आम्ही देवाला उंचावलं पाहिजे. आम्ही रोज आणि रोज परमेश्वराची प्रार्थना केली पाहिजे आणि आमच्या जीवनाच्या माध्यमातून, आमच्या कुटुंबाच्या माध्यमातून त्या जिवंत परमेश्वराचे गौरव झाले पाहिजेत. प्रियांनो, आज आम्ही देवाला धन्यवाद देऊया. आज या वचनाबद्दल देवाची स्तुती करूया. प्रियांनो, की त्या स्तोत्रकर्त्याने आपल्या 8 विनंत्या परमेश्वरापुढे ठेवल्या. आम्ही देखील आमच्या जीवनातल्या सर्व अडचणी, संकट, व्याधी आणि अडचणी परमेश्वराच्या पुढे ठेवूया. प्रार्थनेमध्ये परमेश्वराच्या पुढे ठेवूया. तो आमच्या प्रार्थनेचे उत्तर देणारा देव आहे. त्याची दया सनातन आहे. त्याने त्याचा एकुलता एक पुत्र राखून न ठेवता तो देखील आमच्यासाठी या जगात पाठवला. प्रियांनो, तो आमच्या सर्व प्रार्थनेचे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. देवबाप ह्या वचनाद्वारे तुम्हा सर्वांना आशीर्वाद देव. देवाचे आम्ही आभार मानूया. आज देवाला धन्यवाद देत असताना उपासना संगीत गीत नंबर 18 आपण गाऊया. कृपा तुझी कीर्ती देवा करू आम्ही नित्य सेवा. कृपा तुझी कीर्ती देवा करू आम्ही नित्य सेवा. नित्य राक्षी पामराशी सत्य प्रीती दावत्याशी. नित्य राक्षी पामराशी सत्य प्रीती दावत्याशी. कृपा तुझी कीर्ती देवा करू आम्ही नित्य सेवा. कृपा तुझी कीर्ती देवा करू आम्ही नित्य सेवा. आम्हा भटक्या नानी तुझ्या दयेच्या आसनी. आम्हा भटक्या नानी तुझ्या दयेच्या आसनी. कृपा तुझी कीर्ती देवा करू आम्ही नित्य सेवा. कृपा तुझी कीर्ती देवा
करुआ नित्य सेवा, तारणाची वस्त्रे घाली, धाडूनी या ख्रिस्तवाली, तारणाची वस्त्रे घाली, धाडूनी या ख्रिस्तवाली, कृपा तुझी गीती देवा, करू आम्ही नित्य सेवा, कृपा तुझी गीती देवा, करू आम्ही नित्य सेवा, देवा वंदायाला प्रोत्साहन दे आम्हाला, देवाता वंदायाला प्रोत्साहन दे आम्हाला, कृपा तुझी कीर्ती देवा, करू आम्ही नित्य सेवा, कृपा तुझी कीर्ती देवा, करू आम्ही नित्य सेवा. प्रार्थना करू. पवित्र आमच्या बाप्पा, तुझे मानावे तेवढे उपकार थोडकेच आहेत पित्या. तू ह्या जगात आमची काळजी घेतोस, आम्हाला सर्व गोष्टी तू देतोस, सर्व गोष्टीचा पुरवठा तू करतोस, आम्हाला आनंद आणि शांती देतोस प्रभू. आम्ही प्रार्थना करतो, आज या वचनाद्वारे आमच्या भावांच्या बहिणींच्या जीवनात तू आशीर्वाद दिला आहेस. परमेश्वरा, आज आम्ही तुझ्याकडून सहाय्य मागतो की ह्या दिवसात प्रत्येकाचं तू सहाय्य कर बाप्पा. प्रत्येकाला वचनाच्या कुंपणात तू स्थिर कर. तुझी दया सनातन आहे. तू आपल्या लेकरांची काळजी घेणारा देव परमेश्वर आहेस. आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू, ह्या वचनाद्वारे प्रत्येकाशी तू बोललास प्रभू. प्रत्येकाच्या जीवनात ह्या दिवसात तू कार्य कर प्रभू. त्यांचं जीवन तुझ्या आशीर्वादाने काठोकाठ भरून टाक. त्यांच्या कुटुंबात पवित्र आत्म्याचा आनंद कार्यरत कर. पवित्र आत्म्याचा अनुग्रह कार्यरत कर देवा. प्रत्येकाच्या कुटुंबात तुझ्या पवित्र आत्म्याची शांती कार्यरत कर प्रभू. ह्या दिवसात ज्या अडचणी आहेत, गरजा आहेत, त्यांच्यासाठी तुझी कृपा तू पुरव परमेश्वर. आज आम्ही प्रार्थना करतो, ह्या आठवड्यामध्ये तुझी सेवा करत असताना आमच्या भावांना बहिणींना तुझा आशीर्वाद प्राप्त होऊ दे प्रभू. कामावर जात असताना धंद्यात आशीर्वाद दे, कामात आशीर्वाद दे, धंद्यात आशीर्वाद दे. व्यवसाय करत असताना त्यांचं सहाय्य कर. शेतीचं कामकाज करत असताना त्यांना तू तुझी कृपा दे परमेश्वरा. आणि प्रत्येकाला ह्या दिवसात आरोग्य आणि शांती दे प्रभू. तुझ्या पवित्र आत्म्याच्या कृपेत प्रत्येकाला वचनाच्या कुंपणात चालव प्रभू. जिथं जिथं आमचे भाऊ बहिणी जातील प्रभू, त्यांच्या सोबत ख्रिस्ता तुझी उपस्थिती असू दे आणि त्यांच्या लेकरा बाळावर तुझा आशीर्वाद कार्यरत असू दे परमेश्वरा. प्रत्येकाला वचनाच्या कुंपणात राख बाप्पा. आज ही भक्ती आशीर्वादाची केलीस, आम्ही तुला धन्यवाद देतो. हा आठवडा प्रत्येकासाठी आशीर्वादाचा, शांतीचा असा कर आणि तुझी कृपा प्रत्येकाच्या जीवनात कार्यरत कर बाप्पा. येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रेमळ नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया.
हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण सोडले आहे तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. देवबाप्पाची कृपा, येशू प्रभूची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता, इथं असलेल्या सर्व लहान थोरांसोबत, ज्या आमच्या भावांनी बहिणींनी आज प्रार्थनेमध्ये भाग घेतला, त्या सर्व लहान थोरांसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा, तुझे राज्य येवो जगिया, स्वर्ग उभारा हो. तुलाच वंदन घे अमुचे वैभव तू अवघे, तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी. प्रभो परात्पर जय करुणाकर, प्रभो परात्पर जय करुणाकर, जय 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 बाप्पा, जय